श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला, हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप की तुम्ही सगळेजण चांगले असतील. तर चला, आता आपला व्हिडिओ करणार आहेत आपण की म्हणजे आता हे कसं यूट्यूब या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहोत. तर यूट्यूबमध्ये कसं सगळ्यांनी करिअर केलंच पाहिजे, कारण ते एक छान आणि म्हणजे आता ज्यांना जर कॅमेऱ्यासमोर येत नसेल तर त्यांनी म्हणजे ऑफ कॅमेरा पण आपण व्हिडिओ करू शकतो. तर हे चांगलं गोष्ट आहे. आणि आता AI आलं आहे, AIमुळं तर आपण खूप गोष्टी करू शकतो. पूर्ण त्याच्यामध्येच आपल्याला जे गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी करू शकतो. तर याच्यामुळं काय होईल, समजा नाही होऊ द्या आपले समजा आपण आता काय करतो, समजा नाही होऊ द्या आपले सबस्क्रायबर, नको काही होऊ द्या, पण हळूहळू तर त्या गोष्टी होणार झाल्या. पण नाही जरी झालं तरी पण आपले रोजचे जे व्हिडिओ आहेत ते सेव्ह राहतील आणि आपले फोटो सेव्ह राहतील, जेणेकरून आपल्याला ते नंतर पाहता येतील. आणि नंबर 2ची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स, आपल्याला कॉन्फिडन्स येईन. म्हणजे इथं कॅमेरासमोर बोलायचा आणि आपण कुठंही ऑन दी स्पॉट पब्लिकमध्ये कुठंही कॅमेरा जर घेऊन गेलो तर आपल्याला ते बोलायचं एक कॉन्फिडन्स येईल. म्हणून पण एक स्टेज डेअरिंग आपल्याला येऊन जाईल. त्याच्यासाठी पण यूट्यूब हे प्लॅटफॉर्म म्हणजे खूप छान आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. तर आता खूप जण काय करतात, म्हणजे बरेच जण असे करतात की आता समजा शॉर्ट हे खूप लवकर व्हायरल होतात. मग काय करतात, याचे शॉर्ट घेतात, त्याचे शॉर्ट करतात, प्रत्येकाचे शॉर्ट घेऊन व्हिडिओ टाकतात. पण ठीक आहे, ते शॉर्ट खूप कधी कधी तर शॉर्ट ते मिलियनमध्ये पण जातात. पण खरं जर सांगायचं म्हणलं तर म्हणजे त्याचे जेवढे व्हायरल झाले तेवढे आपले होतालच असं नाही ना. आणि शॉर्टच्या संदर्भात बोलायचं समजा झालं तर कसं, आता त्यांचे शॉर्ट होतात, ते काहीतरी करत असेल, मग ते प्रत्येक आणि शॉर्टला पाहिलं तर म्हणजे 2 वर्षानं किंवा 1 वर्षानं जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तरीही त्याला कॉपीराईट स्ट्राईक येणारच झालं. आणि कधी समजा त्या शॉर्टमध्ये काय असेल तर मग असे 2-3 कॉपीराईट आलं तर तुमचं चॅनल तेव्हाच डिलीट होऊ शकतं. त्याच्यामुळं स्वतःचं काहीतरी असेल तर ते करा. म्हणजे कसं स्वतःचे व्हिडिओ रोजच्या रोज आपल्याला डेली पोस्ट पण करता येतात. आणि ते शॉर्ट उगाच तयार करा, इकडून घ्या तिकडून घ्या, त्याच्यापेक्षा स्वतः काहीतरी करा. म्हणजे टाईम लागू द्या. मी तर प्रयत्न केला की सगळं काही होतेच. प्रयत्न करा, टाईम लागू द्या, पण स्वतःचं काहीतरी करा. इकडे तिकडे शॉर्ट घेतल्याच्यानंतर कॉपीराईट स्ट्राईक येत आता. आणि कॉपीराईट येतेच, कारण सॉन्गला वगैरे कॉपीराईट येतच असते. तर रोज रोज आपण कुठले व्हिडिओ घेणार, याचे घ्यावं त्याचे घ्यावं, त्याच्यापेक्षा स्वतः चॅनल तयार केलेलं चांगलं. म्हणजे स्वतःचे व्हिडिओ अपलोड केलेले चांगले. जर तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे जमत नसेल, पण कसं आहे ना, हळूहळू जमते. आता माणूस पहिल्यांदा सुरू थोडंसं बोलेल, 1 मिनटं बोलेल, नंतर 2 मिनटं बोलेल, हळूहळू एवढी सवय लागते की माणूस किती मिनटं बोलायला आणि काय काय बोलायला म्हणजे माणसाला पण वेळ लागत नाही. कसं ते सवय लागून जाते. आणि म्हणजे आपण पब्लिकमध्ये कुठंही बोलू शकतो. आणि एक माणसाला असा कॉन्फिडन्स येते की ठीक आहे, मी बोलू शकते. काही नाही झालं तरी पण आता आपण तुम्ही पाहत आहे लाईव्हचे आपण टॉपिक घेतो, पण लाईव्हला आपल्या सध्या तर म्हणजे सध्या तर कोणी येईना चालले, पण कसं आहे ना, एक कॉन्फिडन्ससाठी मी ते लाईव्ह घ्यायले. माझ्या स्वतःसाठी एखादा टॉपिक रोजचा घेऊन त्याचा अभ्यास करून ते लाईव्ह घ्यायचा. म्हणजे कसं आपल्याला पण स्वतःला रोज रोज काहीतरी शिकायला भेटतं आहे की त्या टॉपिकविषयी आपण आज काय शिकलो, ह्या गोष्टी आपण सगळ्या त्या टॉपिकमधून शिकतो. तसंच आपण जेव्हा व्हिडिओ करतो किंवा तुम्ही आता डेली लाईफचे करा किंवा अदर जे तुमच्याकडे स्किल असेल त्याच्या करा. मग कसं होते, आपण पण स्वतःमध्ये गुंतून राहतो, स्वतःला टाईम देतो, स्वतःसाठी काहीतरी करतो आणि आपल्याला पण हे कळतं की आपल्याला काहीतरी करायचे. त्याच्यासाठी मग माणूस तर स्वतःसाठी माणूस थोडासा टाईम वगैरे देतो. तर असं असतं, यूट्यूबमुळं आपण स्वतः पण बदलू शकतो आणि आपण बदललं की सगळं पूर्ण फॅमिली आपली बदलती. म्हणजे कसं सगळं डिपेंड आपल्यावरच असते. आपण आणि म्हणजे काय करणार तरी फोन इतका पाहण्यापेक्षा त्या फोनचा काहीतरी उपयोग केलेलाच बरा ना. आणि आता जे उठसूट व्हिडिओज बनवायला लागलेत, पण कसं आहे ना, त्याच्यामध्ये पण आपल्याला आपले कंटेंट चांगले असायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला व्ह्यू येतील. आणि कसं आहे ना, नेहमी नेहमी प्रयत्न करत राहा, रोज व्हिडिओ टाकत राहा. नक्की एक दिवस तुमच्या व्हिडिओला सबस्क्राईब होतील, तुमचे मॉनिटाईज होईल तुमचं चॅनल. आणि कसं आहे, प्रयत्न केल्याच्या नंतर यश ते भेटणारच झालं. मग ते काहीही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, प्रयत्न खरंच खूप महत्त्वाचे असतात. तर असंच तुम्ही थोडेसे प्रयत्न करून बघा. यूट्यूबला कसं रोज कशी पाहिजे, रोज म्हणजे एका दिवसातून 1-2 व्हिडिओ पाहिजे. नक्कीच त्याला व्ह्यू येतील आणि तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज होईल. तर अशा प्रकारे म्हणजे
फक्त एक कॉन्फिडन्स येण्यासाठी पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, जे की आपल्याला कॅमेऱ्यासमोर बोलता येईल. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण ते 4 लोक काहीही म्हणत नाहीत आणि म्हणले तरी पण त्यांचं कामच असते ते म्हणायचं. ते आज म्हणतील पण उद्या जेव्हा तुम्ही मोठे होताल तेव्हा त्याच गोष्टी विसरून जातील आणि तुम्हालाच वाव वाव करतील. म्हणून त्या 4 लोकांचं विचार करू नका. ते आज बोलतील, उद्या सगळ्या गोष्टी विसरून जातील आणि परत तुम्हालाच छान म्हणतील. पण कसं आहे ना, तुम्ही स्वतः काहीतरी करत राहा. आपण नेहमी खचून जातो की हे काय म्हणेल, ते काय म्हणून, ह्याच गोष्टी आपण स्वतःला पण विसरून जातो. तर तसं करू नका तुम्ही. तर चला, माझा हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत हेच पोहोचण्यासाठी होता की तुम्ही पण लवकरात लवकर जे आहे यूट्यूब चॅनल तयार करा आणि त्याच्यावर काम करा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय.